टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पूर्णा में पूर्णेश्वर महादेव मंदिर में महाशिवरात्रि को हजारों लोगों की तादाद वहां पे दर्शन करने के लिए पहुंचे थे। हम आपको बता दें कि इस अवसर पर कीर्तन भजन का भी आयोजन किया गया था और ग्राम पंचायत के सभी आजी माजी सरपंच सदस्य वहां पे उपस्थित थे और माननीय श्री अनिल इताड़कर साहब जो है कि अध्यक्ष पद का उन्हें सम्मान मिला है। जो वारकरी समुदाय और ये जो कीर्तन भजन का कार्यभार सब उनके हाथ में रहा। उनके नेतृत्व में ये सारा कार्य हुआ और सफलतापूर्वक ये कार्य हुआ। जो आप देख सकते हैं कि हजारों के तादाद में लोग बैठ करके कीर्तन भी सुन रहे हैं। और दूसरे दिन कालाचा कीर्तन था जहाँ पे भी हजारों के तादाद में लोग मौजूद हुए थे और महाप्रसाद का भी लाभ लिए थे। पहले दिन जहाँ पे कीर्तन खत्म होने पे फलहार का वितरण किया गया था क्योंकि 26 तारीख को लोग व्रत रहते हैं, तो दूसरे दिन 27 तारीख को महाप्रसाद भोजन का भी वहाँ पे व्यवस्था किया गया था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और लेते हैं मान्यवरों से शुभकामनाएं। और आप देखेंगे कि किस तरह से वहाँ पे भोजन की तैयारियाँ भी आचार्यों द्वारा किया जा रहा था। बहुत सारे साग सब्जी जो होता है वहाँ पे तैयार किया जा रहा था, पापड़ तला जा रहा था, कई आइटम सब्जियां भी बनाई जा रही थी जो आए हुए मेहमानों को भंडारे के रूप में परोसा जाएगा। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य आपको। आजपासून 40 वर्षापासून यांना मी पाहतोय। माझ्याच परमार्थाला 42 वर्ष झाली बाबांनी। हा ही सगळे जुने सवंगडी आमचे तुकाराम बाबा असू दे, बालकुंकर, आमचे ठाकरे महाराज, एक ठाकरे महाराज भजन सम्राट, ते यायला पाहिजे होते भैरवी गायला। या गावात 3-4 भजन सम्राट आहेत, काही कमी नाही तुमच्या गावात। 8 दिवसाचा झाल्याशिवाय राहणार नाही। या नादाच्या गादीवरून तुम्हाला सांगतोय, फक्त एकमेकांना घेऊन चाला। या रे गाण थोड या ती भळती नारेनं, करावा विचार न लगे चिंता कोणाची। ते झालंच पाहिजे हो माझ्या पण, कारण समोर आमच्या भाषेचे म्हणजे जावे बापू आहे, अशोक म्हणजे आमचा जावे बापू आहे। सर्व वारकरी मंडळी यांच्याकडे बघूनच तुम्ही जर माला घातल्याला नक्कीच 10 लोकांनी माला घातल्याशिवाय राहणार नाही या दोघांनी। आणि या वर्षापासून तयारीला लागा, हा आमचा आदेश आहे। सुरेशने तर घातलीच पाहिजे, बरेच दिवस गेले सुरेशचे, असं आहे। सुरेश हा मग ठाकरे भाऊ आमचे झाले, सुरेश झाले, ही बरोबरची भजनी कंपनी। नंतर आमचे अशोक जावई बापू झाले, पण भजन सम्राट या गावामध्ये येते कलियुगी उद्धार सोपवायचं आहे। खरंच आपलं हे कार्य पुढे चालतो, नाही तर चालत। त्या रायगावचं सांगतो एक विषय तुम्हाला। बाबांच्या स्वप्नात सुद्धा नव्हता सप्ताह होईल, कारण तो गावच तसा आहे, नटखट। राईगाव म्हटल्यानंतर नटखट गाव। पण बाबांना मी सांगितलं नाही, बाबा मला तिथं सप्ताह चालू करायचंय। अगोदर त्यांच्या गावातल्या लोकांना विचारलं, 2-4 माणसं बाबांच्या सेवेकरता असतात। मी त्यांना गपचूप विचारलं, बाबा तुमच्या गावात सप्ताह केले तर चालेल का? महाराज काय हरकत नाही, तुम्ही जर तयारी केली तर तुमच्या आम्ही पाठीमागे आहोत। 3 दिवस मुक्कामाला गेलो। किती दिवस? 3 दिवस मुक्कामाला गेलो। पहिला नगरसेवकाच्या जवळ बसलो आणि नगरसेवकाच्या जवळ बसल्यानंतर त्याला सांगितलं की साहेब तुमच्या गावामध्ये आम्हाला नामसप्ताह चालू करायचा आहे। जसे बाबा बाहेर करतात, गणेशपुरीला सप्ताह होतो, अशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये आम्हाला सप्ताह चालू करायचा आहे। ते म्हणतात महाराज आमच्या गावात सप्ताह होणारच नाही, आमच्या गावातली लोक बरोबर नाहीये, कोणी येणार नाहीये। मग मी त्यांना सांगितलं बघा, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगावला झाला आणि ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी म्हणजे आळंदी आहे। त्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपले कर्म केले। पण ज्ञानोबा गेल्यानंतर आळंदीला तर लोक जातातच, पण ज्ञानोबांची जन्मभूमी म्हणून आपेगावला सुद्धा लोक दर्शनाला जायला लागली।
जसं बालवीर सदानंद बाबांची जन्मभूमी ही तुंगारेश्वर पर्वत आहे, पण आहेत तोपर्यंत लोक तुंगारेश्वरला जातील, पण बाबा गेल्यानंतर जन्मभूमी म्हणून लोक राहायला गेल्याशिवाय राहणार नाहीये हा विचार नगरसेवक समोर मांडला. माझ्या चरणावर नतमस्तक झाले नगरसेवक आणि म्हणाले, महाराज तुम्ही सांगाल ते मी करायला तयार. जगद्गुरु तुकाराम महाराज पूर्णेश्वर भगवान की जय. हर 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 पाटील या आता महाराज कबीर महाराजांच्या हे जे अलीकडे आहे आणि पाटील अलीकडनं आमचे राजू पाटील यांच्या सौजन्याने आजच्या तिथे महाराजांचा सत्कार त्यांनी केलेला आहे. ह्या राजेश उमागान या सगळ्यांचा अथक प्रयत्न करू आमच्या या भक्तीचे
आमच्या गावाला जे काय आपण प्रोग्राम घ्यायला मात्र यांच्या शुभाच्या सन्मान होते या ठिकाणी उत्तम अशी सेवा केली त्यांना धन्यवाद देतो. काय शुभेच्छा असणार काय 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 करतो माहिती आमचं हे आता दुसरं वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष आमचे दादा अनिल खंडागले साहेब, माजी सरपंच पूर्णा, तसेच ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच भालचंद्र टावरे साहेब आणि इतर सहकारी माझे मोठे भाऊ सर्व इथे उपस्थित आहेत. आमचा हा दुसरा वर्ष आहे. मागच्या वर्षी पण आमच्याकडे या 3-3.5 दिवसाचा प्रोग्राम होता, सप्ताह होता. त्यामध्ये आम्ही कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन असे भक्तिमय संगीत भरपूर केले. त्याच्याबरोबर भंडाऱ्याचा लाभ पण घेतला आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मागच्या वर्षी प्रतिसाद दिला. तसंच या वर्षी भरपूर भक्तांनी याला महाशिवरात्रीमध्ये दर्शन घेऊन प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्हाला अजून एक उत्तेजना मिळाली आहे की पुढच्या वर्षी अजून आम्ही कसं जोरात हा सप्ताह करू. कारण या वडीलधाऱ्या माणसांच्या याच्यात आम्ही सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि मी नागरिकांना आवाहन करतो की आता या 2 दिवसात जसं उत्सव जो पाठ 16 चालू आहे तसंच उद्या त्याचं काल्याचं जेवण कीर्तन झाल्यानंतर भंडाऱ्याचा सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपली प्रोग्राम कसा अजून उत्कृष्टपणे पार पडेल याच्यासाठी सहकार्य करू. आणि ज्यांनी या आमच्या सोलेला वस्तुरूपी यथाशक्ती दान दिलेलं सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि मंडळाचे अध्यक्ष अनिलदादा यांच्यावरून मी सर्वांना शुभेच्छा देतो की यापुढे तसाच आमचा सोहळा जोरात चालू होईल. धन्यवाद. आज महाशिवरात्र आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना, तालुकावासियांना आणि सर्व इथं जमलेले माझे बंधू आणि गावकरी मंडळी आणि सर्वांना शिवरात्रीच्या शुभेच्छा. माझ्या लेकीचं हाय नातं गोपिकांचं हार्दिक अभिनंदन. गोपाल कृष्ण भगवान की बसा खाली बसा.
ठेवली ना